गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट टॉपिकमध्ये आपण सुरू केलं होतं सरफेस टेन्शन आणि सरफेस टेन्शन रिलेटेड काही डेफिनेशन आपण बघितल्या होत्या. ओके, त्यामध्ये आपण सुरुवातीला म्हटलं होतं की इट इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड ड्यू टू विच फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज बिहेव लाईक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. फॉर एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं की ही जी प्रॉपर्टी आहे तर ही प्रॉपर्टी आपल्याला कुठं पाहायला मिळते. तर जसं एखादा वॉटर स्पायडर वॉक होतो ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, किंवा मॉस्किटोज फ्लोट होतात, किंवा एखादी निडल जी आहे, ग्रीज लावलेली निडल जी आहे ती फ्लोट होते, किंवा रेनड्रॉप्स किंवा सो बबल्स जे आहेत ते यांना स्पेरिकल शेप जो आहे तो या प्रॉपर्टीमुळे असतो. ओके, आणि सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी एक्सप्लेन करण्यासाठी आपण काही डेफिनेशन बघितल्या होत्या. त्या डेफिनेशनमध्ये होता इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स त्याला म्हटलं होतं आपण. या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला दोन टाईप्समध्ये डिवाइड केलं होतं. दॅट इज कोएसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स. कोएसिव्ह फोर्स दॅट इज द फोर्स बिटवीन द टू मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स, म्हणजे एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युलमधला फोर्स त्याला आपण म्हटलं होतं कोएसिव्ह फोर्स किंवा फोर्स ऑफ कोहेजन. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं होतं आपण, लिक्विड जर असेल तर लिक्विडच्या सर्व मॉलिक्युलमध्ये कोएसिव्ह फोर्स असेल. सॉलिड जर असेल तर सॉलिडच्या सगळ्या मॉलिक्युलमध्ये कोएसिव्ह फोर्स असेल. तर हा कोएसिव्ह फोर्स किंवा त्याला म्हटलं होतं आपण फोर्स ऑफ कोहेजन. ओके, नेक्स्ट म्हटलं होतं आपण ॲडेसिव्ह फोर्स, द फोर्स प्रेझेंट बिटवीन द टू मॉलिक्युल ऑफ डिफरंट सबस्टन्स, म्हणजे डिफरंट सबस्टन्स असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हटलं होतं आपण मॉलिक्युल ऑफ इंक अँड द मॉलिक्युल्स ऑफ बोर्ड्स. इट इज द मॉलिक्युल ऑफ लिक्विड अँड मॉलिक्युल ऑफ सॉलिड. म्हणजे एका ग्लासमध्ये वॉटर जर घेतला तर वॉटर मॉलिक्युल आणि ग्लासचे जे मॉलिक्युल आहे यांच्यामध्ये असणारा फोर्स. ओके, त्यानंतर आपण पाहिलं होतं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, किंवा त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं मॉलिक्युलर रेंज व रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस कशाला म्हटलं होतं आपण की द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्युल अप टू विच दिस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह आहे ना. एखादा मॉलिक्युल असेल लाईक दिस, या मॉलिक्युलपासूनचं मॅक्झिमम डिस्टन्स जे आहे या डिस्टन्सपर्यंत हे फोर्सेस काय असतात इफेक्टिव्ह. ओके, आणि मॉलिक्युलर फोर्सेसची जी रेंज आहे ती म्हटलं तर आपण 10 to the power -9 मीटर. ओके, तर त्या डिस्टन्सला आपण म्हटलं होतं मॉलिक्युलर रेंज. ओके, नेक्स्ट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय म्हटलं होतं की इट इज अ इमॅजिनरी स्पियर हुज सेंटर इज ॲज अ मॉलिक्युल. म्हणजे आता मॉलिक्युल हा जर असेल, समजा ए हा मॉलिक्युल असेल, तर असं इमॅजिनरी स्पियर की ज्याचं सेंटर तो मॉलिक्युल असेल आणि त्या स्पियरची रेडियस असेल इक्वल्स टू मॉलिक्युलर रेंज, इक्वल्स टू मॉलिक्युलर रेंज. ओके, तर हे असेल मॉलिक्युलर रेंज, म्हणजे हे डिस्टन्स असेल 10 to the power -9 मीटर. तर सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी एक्सप्लेन करण्यासाठी हे सगळ्या डेफिनेशन म्हणजे कोएसिव्ह फोर्स, ॲडेसिव्ह फोर्स कशाला म्हणायचं, मॉलिक्युलर रेंज काय, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सरफेस फिल्म कशाला म्हणायचं. सरफेस फिल्म हे द लेअर ऑफ द लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल्स टू मॉलिक्युलर रेंज. ओके, आणि फ्री सरफेस दॅट द इंटरफेस बिटवीन एअर अँड लिक्विड, तर त्याला आपण म्हटलं होतं फ्री सरफेस. ओके, तर ह्या सगळ्या डेफिनेशन लक्षात ठेवूनच किंवा ठेवल्यानंतरच आपल्याला हा कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन करता येतो किंवा हा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला समजून जाईल. ओके, तर चला सुरू करू आपण. दॅट इज अ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. ओके, तर इथं काय दाखवलेलं आहे आपण डायग्राममध्ये, एक लिक्विड कंटेनर आहे. ओके, म्हणजे लिक्विड ॲट अ रेस्ट आहे एवढं लक्षात ठेवावं लागेल. आणि या लिक्विडमध्ये 3 लिक्विड मॉलिक्युल दाखवले, मॉलिक्युल ए, मॉलिक्युल बी, मॉलिक्युल सी. ओके, तर वन बाय वन आपण या सगळ्या मॉलिक्युलची पोझिशन जी आहे ती समजून घेऊ. पहिले मॉलिक्युल ए जो आहे, सो दॅट इज द मॉलिक्युल ए. तर मॉलिक्युल ए ची पोझिशन कशी आहे, इट इज अ वेल इनसाइड द लिक्विड. कसं आहे, इट इज वेल इनसाइड द लिक्विड. ओके, आता मॉलिक्युल एच्या भोवती जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहेत, ओके, तर ते सगळे लिक्विड मॉलिक्युल काय करतील, मॉलिक्युल ए वरती कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतील. ओके, आपल्याला माहित आहे की एकाच सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये कोहेसिव्ह फोर्स असतो. म्हणजे आता मॉलिक्युल एच्या भोवती
जे काही लिक्विड मॉलिक्यूल असतील ते सगळे लिक्विड मॉलिक्यूल काय करतील, या मॉलिक्यूल ए वरती कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतील. म्हणजेच मॉलिक्यूल ए आणि बाकीचे लिक्विड मॉलिक्यूल यांच्यामध्ये असेल कोहेसिव्ह फोर्स. ओके, पण या साईडला असलेले लिक्विड मॉलिक्यूल आणि या साईडला असलेले लिक्विड मॉलिक्यूल यांची संख्या जी आहे ती सेम आहे. सो या लिक्विड मॉलिक्यूल ए वरती एक्झर्ट होणारा जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो असेल इक्वल आणि अपोजिट. तो काय असेल, इक्वल आणि अपोजिट. म्हणजे जेवढा फोर्स या साईडनं एक्झर्ट होतो तेवढाच फोर्स या साईडनं सुद्धा का होतो, एक्झर्ट होतो. आता मॉलिक्यूल ए वरती एक्झर्ट होणारा जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो इक्वल आणि अपोजिट आहे, आणि म्हणून रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स ऑन मॉलिक्यूल ए इज 0. ओके, सो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स इज 0. ओके, ही झाली मॉलिक्यूल ए ची पोझिशन. हे लक्षात ठेवावं लागते आपल्याला. सो ऑल द मॉलिक्युल्स लाईक मॉलिक्यूल ए. मग आता असे सगळे मॉलिक्यूल जे वेल इनसाइड द लिक्विड आहे त्यांच्यावरती एक्झर्ट होणारा रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो काय 0 आहे. ओके, तर बघू आपण मॉलिक्यूल बी. ओके, सेकंड दॅट इज मॉलिक्यूल बी. आता मॉलिक्यूल बी कसं आहे की मॅक्झिमम पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स माहिती आपल्याला, इमेजिनरी स्पियर की ज्याचा सेंटर तो मॉलिक्यूल असतो. म्हणजे मॉलिक्यूल बी जो आहे तो इथं आहे. ओके, दिस इज अ मॉलिक्यूल बी. ओके, आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा मॅक्झिमम पार्ट जो आहे तो आहे इनसाइड द लिक्विड आणि मिनिमम पार्ट आहे इनसाइड द एअर. ओके, मग आता इनसाइड द लिक्विड जो पार्ट आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, तर तिथले जे लिक्विड मॉलिक्यूल आहे ते मॉलिक्यूल बी वरती, म्हणजे मॉलिक्यूल बी आणि बाकीचे जे लिक्विड मॉलिक्यूल आहे यांच्यामध्ये असेल कोहेसिव्ह फोर्स, आणि मॉलिक्यूल बी आणि इथं जे एअर मॉलिक्यूल असतील यांच्यामध्ये असेल ॲडेसिव्ह फोर्स. द फोर्स प्रेझेंट बिटवीन द टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स. ओके, आता नंबर ऑफ एअर मॉलिक्यूल्स इज लेस दॅन द लिक्विड मॉलिक्यूल. म्हणजे एअर मॉलिक्यूलची जी डेन्सिटी आहे ती कमी असते. ओके, दॅट्स वाय दिस ॲडेसिव्ह फोर्स बिटवीन एअर मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल बी इज नेग्लिजिबल. So the net cohesive force on molecule B is in downward direction. म्हणजे आता मॉलिक्यूल बाकीचे जे लिक्विड मॉलिक्यूल या पार्टवरती जे प्रेझेंट आहे ते काय करतील, मॉलिक्यूल बी वरती कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतील, आणि नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्यूलची संख्या जास्त असल्यामुळं या मॉलिक्यूल बी वरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शन. कसा असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तर असे सगळे मॉलिक्यूल ज्यांचा मॅक्झिमम पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो इनसाइड द लिक्विड आहे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, सो मॉलिक्यूल बी वरती काय लिहिणार आपण, किंवा रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तर हे मी शॉर्टमध्ये इथं लिहितो, पण तुम्हाला एक्सप्लेन करता वेळेस काय लिहावं लागेल की मॉलिक्यूल बी चा जो मॅक्झिमम पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो इनसाइड द लिक्विड आहे, मिनिमम पार्ट इनसाइड द एअर आहे. ओके, सो ड्यू टू द लेस नंबर ऑफ एअर मॉलिक्यूल द ॲडेसिव्ह फोर्स इज नेग्लिजिबल. दॅट्स वाय द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल बी और लिक्विड मॉलिक्यूल बी will be in downward direction. So the resultant cohesive force is also in a downward direction. Okay, आता मॉलिक्यूल C ची पोझिशन काय आहे, that is the molecule C. तर हा पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे आता मॉलिक्यूल C कडे जर बघितलं आपण तर ही आहे सरफेस फ्लेम ज्याची थिकनेस असेल इक्वल्स टू मॉलिक्युलर रेंज. म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा एक्झॅक्टली हा पार्ट इनसाइड द लिक्विड आहे आणि हा पार्ट आहे परत इनसाइड द एअर. अगेन द डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्युल्स इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ द लिक्विड मॉलिक्युल्स. सो द ॲडेसिव्ह फोर्स प्रेझेंट बिटवीन C, molecule C and air molecule is negligible as compared to the cohesive force between the liquid molecule and molecule C. Okay, again आता याचा अर्थ काय की हे जे लिक्विड मॉलिक्यूल असतील हे मॉलिक्यूल C वरती जेव्हा कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करते तेव्हा रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तर इथं सुद्धा काय होईल की रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स is in downward direction. म्हणजे आता याचाच अर्थ काय झाला
की मॉलिक्यूल सी आणि मॉलिक्यूल बी या मॉलिक्यूल्स सारखे असे सगळे लिक्विड मॉलिक्यूल्स, ओके, त्यांच्यावरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स आहे तो आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच असे जे सगळे मॉलिक्यूल्स आहेत त्यांच्यावरती जर रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट होत असेल तर हे मॉलिक्यूल्स काय करतील, खाली यायचा प्रयत्न करतील. पण ते एक्झॅक्टली खाली येतील का, नाही, दे आर डज नॉट मूव्ह इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन और इनसाइड द लिक्विड, बट दे आर ट्राय टू मूव्ह इनसाइड द लिक्विड. ओके, मग आता याच्यावरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शन असल्यामुळं लिक्विडची जी टेंडन्सी आहे इक्विलिब्रियम कंडिशन होते, म्हणजे जे लिक्विड ॲट रेस्ट असेल त्याची टेंडन्सी काय असते की टू मेंटेन द मिनिमम सरफेस एरिया. म्हणजे हा जो सरफेस एरिया तो मिनिमम मेंटेन करायचा. मिनिमम केव्हा आहे, जेव्हा नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्यूल मिनिमम असतील सरफेसवरती. And that's why these molecules are try to move in a downward direction, and that's why the free surface of the liquid is a behave like stretched elastic membrane. Okay, so that is nothing but the surface tension. Okay, म्हणजे हे असंच आहे की एखादा समजा पडदा आहे लाईक दिस, पडदा जो आहे तसा आहे आणि इथं आपण याला ओढून धरलं असं या डायरेक्शनला जर आपण फोर्स अप्लाय केला, ओके, तर हा जो सरफेस आहे तो काय होईल, स्ट्रेच होईल. स्ट्रेच होईल. आणि मग लिक्विडच्या बाबतीत सुद्धा आपण हा स्ट्रेच होणारा जो सरफेस आहे तो कसा बिहेव होतो, लाईक इलास्टिक मेम्ब्रेन, स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन सारखा, बिकॉज द रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन ऑल द मॉलिक्यूल लाईक बी अँड सी इज इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तर बुक्समध्ये सुद्धा वाचून घ्या, इझिली तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर इथं तुम्हाला सरफेस टेन्शन एक्सप्लेन करण्यासाठी मॉलिक्युल बी आणि मॉलिक्युल सी लक्षात ठेवून तर ही प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला एक्सप्लेन करता येते. ओके, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. थँक्यू.